पुण्यामध्ये वैष्णवीच्या आईवडिलांची करुणा मुंडे यांनी भेट घेतली। त्या भेटीनंतर खरं तर आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल तुम्ही वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली, काय बोलणं झालं? वैष्णवीची आत्माला शांती लाभो मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी एकच बोलते की जसं की आज जे मी पूर्ण बघितलेला आहे मुद्दा, तो हे आत्महत्या नसून हे मर्डर आहे। आणि जसं की मी बघते तळागाळामध्ये जाऊन मी काम करते महिलांच्यासाठी, तो मी बघितलेला आहे की इतकी मारहाण करत आहे आज महिलांसोबत। तो आज मला असं वाटते की जसे की त्यांचे ननंद सासूनी सगळ्यांनी मारून मारून तिचा जीव गेलेला आहे आणि त्याचे ज्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे किंवा जन्मठेप झाली पाहिजे, ज्यांनी करता पुढे कोणी वैष्णवी दुसरी होऊ नये। खरं तर यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा राजकीय लोकांचा वरदहस्त होता, त्यामुळे आरोपींना अटक करण्यास उशीर झाला किंवा ही कारवाई तिच्या जाऊबाईच्या बाबतीत झाली असते तर वैष्णवीची ही घटना घडली नसती। 100% जाऊबाईंनी पण ते कंप्लेंट दिली होती, त्यांच्यासोबत पण खूप अत्याचार झालेला आहे, बघितलेला आहे मी मीडियावरती। पण आज महिला आयोग किंवा प्रशासन काय काम करत नाही, त्याच्यामुळे हे अत्याचार महिलांवरती वाढत चालला आहे ना। काल महिला आयोगाचे अध्यक्ष इथं आल्या, त्यांनी जी आकडेवारी सांगितली की आम्ही 35,000च्या वरती केस ज्या आल्या होत्या त्या सर्व पूर्ण निपटारा केला आहे, त्या पूर्ण केल्यात किंवा ते सॉल्व्ह केल्यात। त्याच्यामध्ये तुमच्याही 3 केस होत्या, त्याचाही त्यांनी निपटारा केल्याचं सांगितलं। 3 नाही, माझी 6 कंप्लेंट आहे, जे माझ्याकडे पण आहे, मी पण दाखवू शकते। 6 कंप्लेंट आहे ज्याच्यामध्ये एक भी पार पाडली नाही। फक्त रुपालीताई काय करताय की त्यांच्याकडे जे कंप्लेंट येतात ते जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर ढकलत आहे। ते अधिकारी पण काय काम करत नाही, माझ्या मुद्द्यामध्ये तो काही केली नाही, तो ते काम नाही आहे। अरे तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही बोलवून, महिला आयोग म्हणजे एक कोर्ट आहे महिलांच्यासाठी, तुम्ही त्यांना तिकडे बोलवून मीडियाच्या समोर त्यांना बोलण्यासाठी लावा ना। तुम्ही कशा महिलांवरती इतका अत्याचार करताय तरी काय होऊ शकते, नाही तो कायही होणार नाही। काय करतात रुपाली चाकणकर असं वाटतं? सगळ्या तुम्ही त्याच्यावर टीका केली की त्या नटण्यात किंवा भाषणात ह्या सगळ्या काय नेमकं त्यांनी असं घाणेरडा वक्तव्य केलेलं आहे काल की पेमेंट घेऊन माझ्यावरती आक्षेप करताय आणि माझ्यावरती बोलून लोकांच्या TRP वाढत चालला आहे किंवा लोकांना चिल्लर ठरण्याचा असा शब्द त्यांनी सांगितलेला आहे। तो मी एकच त्यांना सांगते की ताई, हे चिल्लर जे आहे त्याच्यामुळे तुम्ही वाचताय, चिल्लरमुळे तुम्ही वाचताय, चिल्लरमुळे तुम्ही आहे आणि तुम्ही वाचताय आणि तुम्हाला आज सत्ताचा माज आलेला आहे आणि आज तुम्हाला पण कशासाठी पद दिलेला आहे, तुम्ही काय आहे, तुम्ही काय केलेला, असं कोणती महिलाला तुम्ही अगोदर न्याय करून दिलेला आहे जे तुम्हाला इतका मोठा महिला आयोगाचा पद दिलेला आहे। आणि चला तुम्हाला जरी पदवी पण आहे, पण तुम्ही कोणती महिलाला तुम्ही न्याय द्या? पेपरवरती आम्ही जाणार नाही, आम्हाला पेपरची आकडेवारी सांगू नका, आम्हाला दाखवा। नाही, तुम्ही जरी नाही दाखवू शकले तर लवकरच लवकर तुम्ही जे आकडा सांगितलेला 35,971 त्या सगळी महिलांना मी तुमच्याद्वारे आणणार आहे, आंदोलन करणार आहे तुम्हाला राजीनामा देण्यासाठी। काम करतात की नटण्यातच व्यस्त असतात असंही एक तुम्ही काय करतात? फक्त त्यांना काय काम नाही, मेकअप करणं, लाली लिपस्टिक हे ते आणि इकडे तिकडे राष्ट्रवादीचा प्रचार करणं फक्त। आणि जे महिलांच्या एक कानून पण आहे महिला आयोगासाठी की जे महिला आयोग की जे अध्यक्ष आहे ते कोणतेही ज्यांच्याकडे त्यांची जे आरोपीची कंप्लेंट त्यांच्याकडे आहे ते एक फ्रेममध्ये येऊ शकत नाही। पण तुम्ही बघू शकता रुपाली चाकणकर ताईकडे आज जितके नेता लोकांची कंप्लेंट, बहुतेक सगळ्यांची कंप्लेंट आहे महिला विरोधात, महिलांच्या बाबतीत, पण सगळ्याची फ्रेममध्ये महिला आयोगची अध्यक्ष रुपाली चाकणकर आहे। ते कुठेपर्यंत ठीक आहे? जेवढ्यांचे आरोप होतात तेवढं सगळ्यांसोबत हां, पण हे लॉ आहे की त्या एक फ्रेममध्ये येऊ शकत नाही। माझ्या नवऱ्यासोबत तो एक मालामध्ये पण आहे तो त्यांच्या राजीनाम्याची मागणी खरं तर आता ती चिल्लर पार्टी, काल त्यांनी एक वक्तव्य केलं चिल्लर पार्टी, ज्यांच्यावर आरोप करतात त्यांना ते चिल्लर म्हणाले आणि त्याच्यावर तो आता हे चिल्लर भाजणार आणि खूप भाजणार आणि तोपर्यंत भाजणार जोपर्यंत तुम्ही खडकत नाही आणि जोपर्यंत तुमचा राजीनामा होत नाही तोपर्यंत चिल्लर वाजणार।
दुसरीकडे की अजित पवारांनी काल इथं भेट दिली, अजित पवारांचं पक्षाचे ते सगळे होते आणि त्यांच्यावर असा एक आरोप होतोय की ह्याच्यात सगळं त्यांचं राजकीय पाठबळ होतं म्हणून ते झालं. आता दादा काल आले आणि सांगितलं की जेवढी कडक कारवाई करता येईल या प्रकरणात तेवढे आम्ही करू. त्यांच्या काय पाठबळ होता की नाही होता याच्यामध्ये मी असं सांगू शकत नाही डायरेक्ट, क्योंकि त्यांचे पार्टीचा कार्यकर्ता होता तो ये तो 100% आहे. जे कार्यकर्ते आहे, आज माझ्याकडे पण जितकी कंप्लेंट आली आहे महिलांची अत्याचाराची, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कंप्लेंट 99% जे कंप्लेंट आहे ते राजकारणी लोकांच्या कार्यकर्त्यांची आहे. तो बहुतेक होऊ शकता की त्यांच्या पाठबळ तो असतात ना, आपण बघितलेला, माझ्या केसमध्ये पण बघितलेला आहे. तुम्ही राजीनाम्याची मागणी करतायच महिला आयोगाच्या अध्यक्षांची? हां, 100% मागणी कालपासून करते मी की अशी महिला जे फक्त इकडे तिकडे हिंडत आहे, त्यांना लोक चिल्लर वाटते आणि असं म्हणताय की पेमेंट घेऊन असं मतलब त्यांच्यावरती बोलते, तो अशी महिलाला महिला आयोगमध्ये बसण्याचा हक नाही आहे. तुमच्यासोबत खरं तर जे महिला आहेत त्यांनीही वैष्णवी हगवणी प्रकरणानंतर त्याही समोर आलेल्या आहेत. काय सांगाल, तुमचं काय प्रकरण होतं, काय नेमकं हे आहे? जसे की रुपाली ताईंनी काल सांगितलेलं आहे की मी इतके मुद्दे पूर्ण केलेले आहेत, तर तुम्ही सांगा, तुमच्या तोंडातून तुम्ही सांगा. महिला आयोगाला मी माझी तक्रार दिली होती. म्हणजे खरं तर मी आधी पोलीस अधिकाऱ्यांना आणि माझं जे पोलीस स्टेशन आहे, नेहरूनगर पोलीस स्टेशन, तिथे मी तक्रार द्यायला गेली तर तिथल्या पोलिसांनी सांगितलं की आम्ही तक्रार दाखल करून घेणार नाही. तर त्यानंतर मी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. मी स्वतः रुपालीताई चाकणकरांना भेटली होती जाऊन की मॅडम माझं असं असं झालेलं आहे. हे लेटर 4 पानांचं लेटर मी प्रॉपर त्यांना दिलं होतं. महिला दिनाच्या दिवशी सुट्टी असून सुद्धा मी तिथे गेली होती. ताई आल्या होत्या, कार्यक्रम होता आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे सांगितलं की आम्ही पोलीस ठाण्याशी संपर्क करू, त्यांना मदत करायला सांगू. मी फक्त FIR साठी मागणी केली होती. त्यांनी FIR सुद्धा घ्यायला नकार दिला सरळ. आणि महिला आयोगाकडून ना माझ्या पोलीस स्टेशनला काहीही आदेश गेले, ना कुठला फोन गेला, ना मेसेज गेला. काय तक्रार होती तुमची आणि काय? तक्रार होती की माझं लग्न झालं होतं 1 वर्षापूर्वी आणि आता माझा नवरा राहायला नकार देतोय माझ्यासोबत. माझं वय आज फक्त 25 वर्ष आहे आणि त्याचं म्हणणं आहे की त्याने दुसरं लग्न केलेलं आहे. मला डिवोर्स न देता दुसरं लग्न केलेलं आहे. तर ही हिंमत कशामुळे वाढलेली? आज महाराष्ट्रामध्ये खरंच कायदा व्यवस्थित नाही, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे मुलांची आणि पुरुषांची इतकी हिंमत होते. जर कायदाच व्यवस्थित असेल तर कुठलाही पुरुष किंवा कुठलाही म्हणजे माणूस ही हिंमत करणार नाही. प्लस त्याच्यामध्ये आपलं पोलीस प्रशासन, माहीत नाही सरकारचा त्यांच्यावरती कोणता दबाव आहे किंवा कोणत्या दबावाखाली येऊन ते महिलांची साधी NC सुद्धा नोंदवून घेत नाही. महिला आयोग असून सुद्धा आज काय फायदा आहे? जर महिला आयोग म्हणजे महिलांसाठी एक कोर्ट आहे ज्याच्यामध्ये महिला न्याय मागण्यासाठी जाते, दाद मागण्यासाठी जाते. आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पण आहेत रुपालीताई, त्या महिला आयोग म्हणजे ज्या कंप्लेंट देतात त्या फक्त अर्ज निकाली काढतात, त्याच्यावरती काहीही कारवाई करत नाही. अर्ज केला होता आणि हा मी अर्ज केला होता जानेवारी महिन्यामध्ये. आज 5 ते 6 महिने होऊन गेलेले. ह्याच्यावरती काहीही साधी तक्रार नोंदवून घेण्यासाठी सुद्धा फोन गेलेला नाहीये महिला आयोगाकडून. ताई म्हणताय की मी काम करते तो हे महिला कुठून आणली? हां, मला माझ्याकडे येण्याची काय गरज आहे? आणि असे खूप 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.